नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण जाणार आहोत बदलापूर येथील मुळगावच्या खंडोबा मंदिरामध्ये। आणि आता बघा बदलापूरची ट्रेन येणार। बघा आईज बघू शकता तुम्ही, इंडिकेटरला बदलापूरची गाडी लागलेली आहे। तर गाईज आपली ट्रेन आलेली आहे। तर गाईज फायनली आपण पोहोचलो आहे बदलापूरला। आपण पाहू शकता हे बदलापूर स्टेशन आहे व आता खाली आपण बघू शकता इथे टॅक्सी लागतात। त्या टॅक्सी आपल्याला मुळगावला सोडतील आणि फायनली आपण मुळगावला पोहोचलो आहे। टॅक्सीवाले आपल्याकडनं 20 रुपये शेअर रिक्षाप्रमाणे घेतात व आपल्याला इथे मुळगावला ड्रॉप करतात। तर पाहू शकता आपण आजूबाजूचा परिसर खूपच सुंदर आहे आणि गावाची फुल फिलिंग येते आपल्याला इथे आल्यानंतर। ते बघू शकता आपण तलाव आहे सुंदर असं, समोरच डोंगर खूप सुंदर दिसतात आहेत व ही घरं पण बघू शकता आपण। आणि आता आपण बघू शकता कमानीच्या इथे पोहोचलो आहे आणि इथे बघा कमानीवर लिहिलं आहे। आणि इकडे आपल्याला सुमारे 500 पायऱ्या चढून वर जावे लागते। स्टार्टिंगलाच इथे बघू शकता आपण हे बानवाईचं मंदिर आहे। चला आपण दर्शन घेऊया। आपण बघू शकता हे बानूचं मंदिर आहे, जसे जेजुरीला आहे त्याप्रमाणे इथेही मंदिर आहे। आणि बाहेर तुळस आहे। चला आपण गड चढायला सुरुवात करूया। आणि लहान मुलंही बघा किती उत्साहाने जात आहेत आणि आज संडे असल्यामुळे लोकांना सुट्टी असल्यामुळे खूप गर्दी आहे। गाईज आपण बघू शकता इथे बघू शकता खूपच सुंदर अशी फुलं आहेत। खूप दुरून दुरून भाविक इथे दर्शनासाठी येतात। तर मंडळी तर इथे पौष पौर्णिमा जी असते, ज्या दिवशी खंडोबा आणि म्हाळसाईचं लग्न लागतं त्या दिवशी इथे खूप गर्दी असते। आणि अशी मान्यता आहे की इकडच्या शिवलिंगातून भंडारा आपोआप येतो आणि ते बघण्यासाठी खूप भाविकांची गर्दी असते। आणि या दिवशी इथे भंडाराही आयोजित केला जातो। आणि आपण आता वरती पोहोचलो आहे, बघू शकता खूप सुंदर 500 पायऱ्या चढून मंदिर दिसत आहे। आपण आता पोहोचलो आहे मंदिराजवळ। चला वरती जाऊया। आता आपण जात आहोत दर्शन घ्यायला। इथे पाहू शकता इथे घोड्यांच्या टापाचे ठसे आहेत। जो खंडोबाचा घोडा आहे त्याच्या पायांच्या टापाचे ठसे आहेत इथे। आणि आता आपण मंदिरामध्ये एंट्री घेऊया। आतमध्ये एंट्री करताच आपल्याला म्हाळसाई व खंडोबाचे शिवलिंग दिसेल आणि वर खंडोबाची घोड्यावरती आरूढ असलेली मूर्ती दिसेल। वर बघू शकता आपण खंडोबाचा फोटोही लावलेला आहे। मंदिरात आल्यानंतर तुम्हाला खूपच प्रसन्न असं वाटेल। आजूबाजूचा परिसर बघू शकता, समोर बारवी डॅमही दिसत आहे आपल्याला आणि झाडं व निसर्गाने नटलेला सर्व परिसर आहे। इथे डस्टबिनची वगैरे सोयही आहे, म्हणजे कचरा आपण इथे तिथे न टाकता या डस्टबिनमध्येच टाकू। आपण सोबत बॉटल वगैरे पाण्याची घेऊन जातो आणि इथे वर थकल्यानंतर आपल्याला पाण्याची बॉटल वगैरे नाही भेटत, दुकान नसल्यामुळे आपण घरूनच आणायला पाहिजे किंवा दुकानातून येताना आपण बिस्लरीची बॉटल आणू शकता। तर मंडळी आपलं दर्शन झालेलं आहे व आता आपण घरी चाललो आहे। जर ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।